चॅप्टर आहे आपला नेक्स्ट लास्ट. रोजच म्हणता तुम्ही लास्ट, पण हा आज लास्ट आहे. कोणता? केमिस्ट्रीचा रेडिओ ऍक्टिव्हिटी. रेडिओ ऍक्टिव्हिटी मध्ये होते किरणोत्सारी पदार्थ. सगळ्यात पहिले आपल्याला याची डेफिनेशनच पाहा लागेल. रेडिओ ऍक्टिव्हिटी म्हणजे काय होते ना. तर पहा, तुम्हाला माहित असेल डी ब्लॉकच्या खालचे जेवढे एलिमेंट आहे, डी ब्लॉकच्या खालचे पाहिलं तर आपण डी ब्लॉक या खालचे जेवढे एलिमेंट होते, समजा एफ ब्लॉक फंडामेंटल ब्लॉक होते, ते सगळे एलिमेंट नाही काय अस्थिर आहे, अनस्टेबल आहे. माहिती अनस्टेबल का बरं आहे? तुम्हाला आठवत असेल त्याची कोणाची दुसरी 2 कक्षा अपूर्ण आहे, फंडामेंटल ब्लॉक मध्ये त्याच्या 3 कक्षा काय अपूर्ण आहे. हे शिकलो होतो आपण. पहा, हे जे अनस्टेबल जे एलिमेंट आहे, हे जे अनस्टेबल एलिमेंट आहे, जे अस्थिर आहे, हे काय करते? स्वतःला नाही का स्थिरता प्राप्त करण्याचा प्रयत्न करते. काय प्राप्त झाली पाहिजे? स्थिरता प्राप्त झाली पाहिजे. त्याच्यासाठी नाही का ते प्रयत्न करत असते. आता त्याच्यासाठी ते त्याचा जुगाड चालू जाते. कोणीही असू द्या, प्रत्येकाला काय पाहिजे? स्थिरता तर पाहिजे. राष्ट्रीय अभ्यास पाहिजे. काय साठी? स्थिरता प्राप्त करायसाठी ना. तसं तेच आहे. ते स्थिरता प्राप्त करण्यासाठी जे काही प्रयत्न करते, त्या प्रयत्नातून नाही काय काही नाही काय बाहेर पडते काही कण. ते कण म्हणजे कोणते? अल्फा, बीटा, गामा. ठीक आहे. काही खतरनाक कण काय पडते? बाहेर पडते. आणि ते जे कण बाहेर पडते ते काय म्हणते? रेडिओ. समजा काय म्हटलं? हे झाली आपली डोबल डेफिनेशन. ठीक आहे ना. म्हणजे याच्या भाषेत जर बोलायचं झालं केमिस्ट्रीच्या, जड मूलद्रव्य जे राहते, जड मूलद्रव्य काय करते? काही नाही काय काही पदार्थ काय करते? बाहेर टाकते. ठीक आहे. ते पदार्थ कोणते पदार्थ? भेदक, खतरनाक पदार्थ, किरणोत्सारी पदार्थ. ठीक आहे. बाहेर टाकते. त्या गुणधर्माला काय म्हणते? रेडिओ ऍक्टिव्हिटी. त्याला क्लिअर. आणि ते भेदक किरण कोणती होय? अल्फा, बीटा, गामा. समजलं? आता जे मेन आहे डेफिनेशन केलं, मग कोणते आहे असे? युरेनियम, थोरियम ऐकलं असं ना, पॉलिनियम ऐकले हे नाव. हेच होय कोणते? रेडिओ ऍक्टिव्हिटी पदार्थ. आता महत्वाचं काय आपल्याला डेफिनेशन मध्ये महत्वाची नाही, आपल्याला महत्वाचा शोधो कोण लावली. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले एक सायंटिस्ट आहे हेनरी बेकवेल. हेनरी बेकवेल बेकवेरेल काय म्हणते? बेकवेरेल. ठीक आहे. असं वाचतात, म्हणजे वाचणं येत का? बेकवेरेल. हेनरी बेकवेरेल. हेनरी बेकवेरेलला नाही काय केलं? युरेनियम मधून नाही काय युरेनियम रेजचा शोध लावला. कोणत्या? युरेनियम मधून काय निघते म्हणजे तू? युरेनियम रेज. ते नाव काय दिलं? जे रेज निघाले युरेनियम मधून त्याचं नाव काय दिलं? युरेनियम रेज. ठीक आहे. आता हे रेडिओ ऍक्टिव्हिटी नाव कोण दिलं? हे महत्वाचं आहे. तर पहा, एक लेडी सायंटिस्ट आहे मॅडम मेरी क्युरी. मॅडम मेरी क्युरी. याला काय म्हटलं होतं? युरेनियम रेज. जे किरण बाहेर पडली युरेनियम मधून ते नाव काय दिलं? युरेनियम रेज. रेडिओ ऍक्टिव्हिटी नाव कोण दिलं? मॅडम मेरी क्युरी. ठीक आहे. मेरी क्युरीनं अजून एक शोध लावला, तुम्हाला माहित आहे? TH थोरियमचा शोध कोण लावला? ठीक आहे. तर आता या बेकवेरेल, मॅडम मेरी क्युरी, मॅडमचा नवरा पेरी क्युरी. काय म्हटलं? बेकवेरेल. दुसरं कोण आहे? मेरी क्युरी. आणि मॅडमचा नवरा कोण आहे? पेरी क्युरी. या तिघाले काय केलं? तिघांना रेडिओ ऍक्टिव्हिटीवर काम केलं ना. या तिघाले काय केलं? 1903 मध्ये नोबेल प्राइज देऊन दिला. क्लिअर? म्हणजे रेडिओ ऍक्टिव्हिटीसाठी नोबेल प्राइज भेटणारे कोण कोण आहे? बेकवेरेल, मॅडमचा नवरा, मॅडम मेरी क्युरी आणि पेरी क्युरी. ठीक आहे. आता बा मग बाकीच्या गोष्टी आहे. पहिली महिला होते ना नोबेल प्राइज भेटणारी मेरी क्युरी. आधी मला असं वाटते तुला दुसराही नोबेल भेटला 1911 मध्ये. ते नंतरची गोष्ट आहे. सध्या आपल्याला एवढंच पाहत आहे. ठीक आहे. तर काय म्हटलं मी? लिहिलं हेनरी बेकवेरेल. काय म्हटलं त्यानं? युरेनियम रेज. रेडिओ ऍक्टिव्हिटी नाव कोण दिलं? मेरी क्युरी नाही, मेरी क्युरी. ठीक आहे. आता तिघाले बेकवेरेल,
मेरी क्युरी आणि पेरी क्युरी हे काय भेटला नोबेल प्राइज मला वाटतं 1903 मध्ये. कोण कोण आहे बॅकबेरेल, मेरी क्युरी आणि कोण आहे बाई पेरी क्युरी. ठीक आहे, तिघा झालं. बॅकबेरेल हा दत्तचं नाव लिहा, मेरी क्युरी आणि पेरी क्युरी ते अर्थ. मेरी क्युरीने अजून काय शोध लावला थोरियमचा. थोरियमचा शोध लावला. काही डाऊट नका घेऊ. ठीक आहे, हेनरी बेक्वेरेल, मेरी क्युरी, पेरी हे झाले सायंटिस्ट. सर हे विचारते काय जाऊन तपास पेपर नाही पहा रेडिओ ऍक्टिव्हिटीचं नाही काय एसआय युनिट विचारते. बेक्वेरेल एसआय युनिट काय काय नाव आहे. ओके, कोणी कोणाने हे वाचतानाच नाही मराठीत ते पुस्तकात आहे ना मराठीत दिलेलं आहे ना तसं वाचा. ठीक आहे, बेक्वेरेल म्हणते. ओके, तुम्हाला इंग्लिशचे प्रॉब्लेम आहे. एसआय युनिट झालं. याच्यावर प्रश्न बनते काय 100 प्रश्न बनते शब्दावर प्रश्न बनते. ठीक आहे, आता नेक्स्ट समोर. आता 3 कण बाहेर पडते म्हटलं कोणते कोणते अल्फा जट मूलद्रव्याच्या याच्यातून 3 पदार्थ बाहेर अल्फा बीटा आणि गॅमा. पाहा लागणार आपल्याला एक एक अल्फा बीटा गॅमा पाहू आपण एक एक. पहिलं मी तुम्हाला सांगितलं मी अल्फा कण काय होईल कोण लावला तर शोध रुदरफोर्डनं शोध लावलाय. लिहिलाय आपण इथं सांगतो लिहा नाही लिहिलं लोकांनी तिकडे लिहिलाय. अल्फा कणाचा शोध कोण लावला रुदरफोर्डनं. त्यानं काय घेतलं होतं हेलियमचं केंद्र अणू नव्हता घेतला. हेलियमचं काय घेतलं केंद्र. तुम्हाला आठवत असाल हेलियमचं सूत्र काय He2 म्हणजे याचा अर्थ प्रोटॉन 2 आहे आणि न्यूट्रॉन कसं करतो आपण 4-2. न्यूट्रॉन किती झाले 2 झालं मेंटेन. हेलियम हे कोण केलं होतं याच्यावर जुगाडबाजी सगळं रुदरफोर्डने. ठीक आहे, तर आपण काय करू अल्फा बीटा गॅमाचा नाही का आपण टेबल तयार करू म्हणजे जेणेकरून आपल्याला ते लक्षात राहावे. प्रश्न तसेच विचारते पहा. इकडे काही लिहू आपण असे कंटेन. इकडे पहा अल्फा चिन्ह नाही काढत काही जण आपल्याला खराब राहते. अल्फा दुसरी लिहून बीटा बी पण रेश मोठी. ठीक आहे, खालची बी बीटा. तिसरा आहे भाऊ गॅमा आणि हे असा येऊन असं नाही व्ही व्हायचं काय असं. ठीक आहे, 3 चिन्ह आहे. इकडे एक एक लिहितो. सगळ्यात पहिले पाहू आपण याचं मास अल्फा बीटा गॅमा. सगळ्यात पहिले पहा अल्फा कणचं मास किती आहे लक्षात घ्या. पाठच करावं लागते त्याच्यात ते पर्याय ते अंदर जाऊन समजून सांगण्यात कन्फ्युजन होते वेळी जाते. डायरेक्ट पाठ करायचं. मास आहे 4 AMU. AMU म्हणजे रे ॲटॉमिक मास युनिट 4 AMU. ठीक आहे, बीटाचं मास किती आहे तर 0.00055. 0.00055. गॅमाचं मास किती आहे लक्षात घ्या. गॅमाचं मास आहे तुमच्यासारखं क्लिअर 0. ठीक आहे, रेस पाळता पिढी पाळा 4 दिवसात तरी चांगला लागते 4. डायरेक्ट पाठ करायचं. मी थोडंसं जास्त लिहून देईल म्हणजे लगेच डायरेक्ट पाठ करायचं. अल्फा कणावर पॉझिटिव्ह चार्ज आहे, बीटा कणावर निगेटिव्ह चार्ज आहे आणि चार्ज लेस कोण आहे मास लेस. 2 शब्द भेटले. गॅमा कसा आहे मास लेस बी आहे म्हणजे त्या अंगावर मास आहे असं नको बोलू. मास लेस बी आहे आणि त्याला दिमाग म्हणजे चार्ज लेस बी आहे. ठीक आहे, चार्ज बी नाही आहे आणि मास बी नाही आहे. ठीक आहे, कोण असा गॅमा. आणि मग करायला पाठ करायचं. अल्फा काय पॉझिटिव्ह आणि बीटा काय निगेटिव्ह चार्ज. पण मी असं लिहितो याच्यात 2 पॉझिटिव्ह चार्ज
याच्यावर -1 पॉझिटिव्ह चार्ज. हे समजतं बरं समोर. आणि हा कसा आहे चार्जलेस. चार्जलेस. आता काय म्हणलो मी, आपण मागं पाहिलं तर इलेक्ट्रॉन्सवर चार्जमध्ये इलेक्ट्रॉन्स त्याची व्हॅल्यू कशी राहते 1.6 इंटू 10⁻⁻19. बरोबर आहे. कुलम. कुलम काय असते. आता मला लक्ष द्या, तिथं 2 चार्ज लिहायचा अर्थ काय आहे. मी तर किती लिहिला 2 चार्ज, म्हणजे गुणीला 2 कर लागेल तर काय आहे 3.2 इंटू 10⁻⁻⁻19 समज असं होईल. म्हणून तिथं किती लिहिलं मी समजलं. हेलियम कसा आहे 2. सगळं कन्सेप्ट. तर चार्ज झाला. पॉझिटिव्ह चार्ज कोणावर आहे अल्फा कणावर. निगेटिव्ह चार्ज कोणावर आहे बीटा कणावर. चार्जलेस कोण आहे गॅमा. ठीक आहे. नेक्स्ट स्पीड. स्पीड. आता स्पीड कोणाच जास्त आहे कोणाला कमी आहे. मी असं म्हणून राहिलो तुम्हाला, जो गरजते है वो बरसते नाही. म्हणजे काय म्हणजे सांग. जो गरजते है वो बरसते नाही. ज्याचं नाही का, ज्याच्या अंगात मग मास आहे तो जास्त त्याची स्पीड राहील का धावायची. मग कोणाची स्पीड राहील धावायची का याची कमी आहे. मग कोणाचं मास, कोणाच्या अंगावर मास कमी आहे, कोणावर कमी आहे बीटा गॅमावर कमी आहे. मग काय वन सगळ्यात जास्त स्पीड कोणाची नाही, त्याच्यापेक्षा जास्त स्पीड कोणाची नाही, त्याच्यापेक्षा कमी कोणाची नाही बीटा. सर्वात कमी कोणाची नाही, कारण त्याच्या अंगावर काय मास जास्त असल्या ती असायला सिलेक्ट होतं. ठीक आहे. असं पहिले मास काय करा कसं आपल्याला समजण्यासाठी होतं, जास्त टेन्शन नाही पाठ करायला लागलं असतं. तर पा मग सर्वात जास्त स्पीड कशी राहते लाईट. आपण तसं म्हणलं असं लाईटची. तर मी काय म्हणतो पा, लाईटच्या स्पीड एवढी स्पीड कोणाची आहे गॅमाची. लाईटच्या स्पीड पेक्षा कोणाची स्पीड जास्त राहणार नाही. कोणा जर म्हटले तुम्हाला नाही याची स्पीड लाईट पेक्षा जास्त आहे इकडे असं पण अजून शोध लागला काय. एमपीएससी काय म्हणते, गॅमाचा वेग, गॅमा किरणाचा वेग हा प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त आहे. प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त आहे काय आहे. तुम्ही वेग सर्वात जास्त आहे पण प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त नाही. प्रकाशाच्या वेगा एवढा असू शकतो. आलं लक्षात. आता बघ स्पीड मी असं लिहितो 10% प्रकाशा एवढा, म्हणजे प्रकाशाच्या किती 10%, प्रकाशाच्या वेगाच्या 10%. 10% ऑफ लाईट. ओके 10% ऑफ लाईट. बीटाचा जो स्पीड आहे हा 98% ऑफ लाईट. आणि मी इथं काय लिहू सांगा, इज इक्वल टू लाईट. स्पीड कसं आहे इज इक्वल टू नियर नो डाऊट गोली बोली असेल प्रकाशाच्या वेगाच्या 10% हो चालते. प्रकाशाच्या वेगाच्या 98% असते आणि प्रकाशाच्या एवढाच असतो. ठीक आहे. हे झालं. आता पहा नेक्स्ट कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी ठीक आहे, गतीज ऊर्जा है ना. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्थितीज ऊर्जा आणि कायनेटिक एनर्जी म्हणजे गतीज ऊर्जा. ठीक आहे. हाफ mv². फॉर्म्युला माहिती आहे का. तर बा कायनेटिक एनर्जी कोणाची हाय राहते कोणाची लो राहते. तर पहा आता गतीज ऊर्जा नाही आहे, मास जास्त आहे, हाय लो सॉरी मिडियम आणि लो कोणाची नाही गॅमाची. पेनिट्रेशन. पेनिट्रेशन
अगेन अगेन अगेन, ज्याचा मास जास्त राहील, पेनिट्रेशन म्हणजे भेदन क्षमता. पेनिट्रेशन म्हणजे काय होते? भेदन क्षमता. बरं सांगा, ज्याचा मास जास्त राहील त्याचा स्पीड काय राहील? कमी राहील. तसं कमी राहील, बरोबर आहे. ज्याचा मास जास्त आहे त्याचा काय स्पीड काय कमी आहे. आता याचा अर्थ ज्याचा मास कमी आहे त्याचा स्पीड काय जास्त आहे. ज्याचा स्पीड जास्त आहे त्याची भेदन क्षमता कमी राहील का जास्त आहे? उन्हाळी चिरून फाडून निघाल ना तो. आता स्पीड कोणाची जास्त आहे? जमलं. म्हणजे फक्त मास जर जास्त असलं तर काय काय करू शकते है ना. आता त्याच्यावर करा ऑब्झर्वेशन. तर मग सर्वात जास्त पेनिट्रेशन कोणाचं आहे? गॅमाचं भेदन क्षमता आहे. याचं हा तर विचारा नेहमी काय राहील? मीडियम मध्यम वर्ग आपल्यासारखा. ठीक आहे. आणि सगळ्यात भेदन क्षमता कोणाची कमी राहील? अल्फा किरणांची. म्हणजे ते शपथ घेतली आहे ना काही केलं ना, सामान्य म्हणून जन्मलो तरी सामान्य म्हणून मधला मध्यम वर्ग म्हणून. हा मध्यम वर्गात येते कोण? बीटा. एमपीएससी करत लक्षात. आता मग याचे काही गुणधर्म आहे, कॅरेक्टरिस्टिक आहे. हो तुझे कॅरेक्टरिस्टिक काय म्हणते कॅरेक्टरिस्टिक? कोण समजून सांगतो? युरेनियम. ठीक आहे. याच्यातून जर नाही काय अल्फा कण उत्सर्जित झाले, कोणते कण? अल्फा कण जर उत्सर्जित झाले ना, म्हणजे याच्यात परिणाम काय होतो? काय झालं रे? पीएच म्हणजे सोडियम. तुम्हाला बदल काय झाला का वाटून टाकलं? काय हे खालचं काय? ऍटॉमिक नंबर कितीनं कमी झाला? पहा, युरेनियम मधून अल्फा कण बाहेर पडले. ऍटॉमिक नंबर कितीनं कमी झाला? 2. ऍटॉमिक मास कितीनं कमी झाला? बस ही तिथं लिहा. गुणधर्म काय? जर 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 एखाद्या पदार्थातून काय होते, कोणत्याही पदार्थातून काय होते, काय होते? अल्फा कण बाहेर पडल्यास, अल्फा कण बाहेर पडल्यास, अल्फा कण बाहेर पडल्यास काय होईल? काय होईल रे? अणु अंक 2 ने आणि अणु वस्तुमानांक 4 ने कमी. ऍटॉमिक नंबर 2 न आणि ऍटॉमिक मास 4 ने कमी होतो. ओके. आता नेक्स्ट लक्ष द्या. बीटा आहे. बीटात काय होते? जर आता समज आता मी फालतू प्रूफ नाही करून टाकतो. बरं झाला. बीटा कण जर नाही काय उत्सर्जित झाले, बीटा कण जर काय झाले उत्सर्जित जर झाले तर काय होते? लक्षात घ्या. अणु अंक नाही काय, अणु अंक जो राहते 1 ने वाढतो. 1 ने काय होते? वाढतो. अणु वस्तुमानांकावर कमीच करू म्हणजे काय म्हटलं? ऍटॉमिक नंबर 1 ने वाढतो, परंतु कशावर परिणाम होत नाही? मासवर परिणाम होत नाही. बीटा कण बाहेर पडल्यास, बीटा कण बाहेर पडल्यास, बीटा कण बाहेर पडल्यास ऍटॉमिक अणु अंक 1 ने वाढतो, 1 ने वाढतो, परंतु अणु वस्तुमानांकावर कोणताच परिणाम होत नाही. अणु अंक 1 ने वाढतो पण अणु वस्तुमानांकावर कोणताही परिणाम होत नाही. क्लिअर? गॅमा रेज. गॅमा रेज काय करणार आहे सांगा बरं. कोणी सांगू शकते गॅमा रेजचं? गॅमा रेज जर एखाद्यातून बाहेर पडून राहिली काय होणार? अबे मास भी झिरो आहे. व्हेरी गुड. मास भी झिरो आहे, चार्ज भी झिरो आहे, काहीच नाही फरक पडणार. त्याच्यावर कोणताच परिणाम करणार नाही. फक्त एवढं करण एनर्जी उत्सर्जित कर. काही ना काही तर उत्सर्जित होणार आहे. काय उत्सर्जित करण? एनर्जी. पण या अणु अंक गॅमा किरण बाहेर पडल्यास अणु अंक आणि अणु वस्तुमानांकावर कोणताही परिणाम होत नाही. असे लिहू शकता कोणताही परिणाम होत नाही. काहीच परिणाम होत नाही. कमी होत नाही, जास्त होत नाही. स्टेबल आहे. ओके. हे झालं कंप्लीट अल्फा बीटा गॅमा. याच्या बाहेरचा प्रश्नही जात नाही. पुढे बाहेर बोलून जाते. फक्त लॉजिकल विचार करायचा म्हणजे पार्टनर. आता पार्टनरची गरज नाही मला वाटत बा.
मला नाही वाटत मला. आम्हाला तर वाटतं ना आम्ही किती खतरनाक आहे आम्हाला माहिती. नेक्स्ट काय वाटलं? एक कन्सेप्ट असते रेडिओ ऍक्टिव्ह डिके. त्याच्यावर लक्षात आली काय म्हणतो रेडिओ ऍक्टिव्ह डिके. डीके रेडिओ ऍक्टिव्ह डीके म्हणजे काय? कार्बनचा ऱ्हास होणे. एखाद्या पदार्थातील कशाचा ऱ्हास होणे? कार्बनचा. बघ कसं त्याच्यात रेडिओ ऍक्टिव्ह डीकेची डेफिनेशन समजली. कशाला ऱ्हास होणे? कार्बनचा ऱ्हास होणे. ठीक आहे, लिहून घेता रेडिओ ऍक्टिव्ह डीके. रेडिओ डीके याची डेफिनेशन आहे कार्बनचा ऱ्हास होणे. कार्बनचा ऱ्हास होणे. ऱ्हास होण्याने समजलं ना? डिक्ले. आता बा एक कन्सेप्ट आहे हाफ लाईफ पिरियड. हाफ लाईफ पिरियड म्हणजे त्यावर काय म्हणणं आहे? हाफ लाईफ पिरियड म्हणजे लाईफ काय करणं हाफ झाली. कालावधी काय झाला तुमच्या लाईफचा? हाफ झाला. फक्त आता आपल्या लाईफचा नाही, अर्धी लाईफ एमपीसीतच काढली, थोडी बहुत उरली त्यात तू मजा करून घ्या. तर पाहा हाफ लाईफ पिरियड म्हणजे काय होते? आता ते बोलून जा तुमच्या लाईफशी संबंधित नाही, हे कोणाच्या लाईफशी संबंधित नाही, पदार्थाच्या एखाद्या, बरोबर आहे, मूलद्रव्याच्या एखाद्या. तर बा कोणत्याही पदार्थाचा काय कोणता काळ? मग अर्ध आयु काळ. अर्ध आयु काळ म्हणजे काय म्हणतो त्याला? हाफ लाईफ पिरियड. समजलं ना? म्हणजे जर आपण टेक्निकली डेफिनेशन पाहिलं तर कोणत्याही पदार्थाचा काळ अर्धा होण्यासाठी लागणारा वेळ. समजलं काय म्हणतो? कोणत्याही पदार्थाचा काळ अर्धा होण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे काय म्हणतात त्याला? हाफ लाईफ पिरियड. हे साधं लिहा. कोणत्याही पदार्थाचा काळ अर्धा होण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे हाफ लाईफ पिरियड. तो कसा दर्शवते? टी हाफ है ना? शिकले असेल तर टी हाफ दर्शवते. हाफ लाईफ पिरियड समजून जातो. समजून सांगतो हे जरा स्टेटमेंट. आता कन्सेप्ट लक्षात घ्या. मी काय म्हटलं? आपल्या जवळ नाही काय 100 ग्रॅम कार्बन आहे. 100 ग्रॅमचं काय? याला अर्ध करायचं आहे. याला अर्ध करायचं आहे. किती होईल? 50 ग्रॅम. आता 50 ग्रॅम करासाठी याला किती काळ लागला है ना? अर्ध करासाठी किती काळ लागला? तिला काय म्हणतात तुम्ही? टी हाफ. टी हाफ म्हणजे हाफ लाईफ पिरियड, अर्ध आयु काळ. आता मला सांगा 50 ग्रॅमचे अर्ध किती होते? 25 ग्रॅम. याला अर्धा काळासाठी किती काळ लागला? त्याला काय म्हणतात? हाफ लाईफ पिरियड. समजलं कन्सेप्ट? आता लक्ष द्या. हे प्रोसिजर तर अशी चालूच राहील ना. 25 ग्रॅम आता किती आहे? 12.5 ग्रॅम. बरोबर आहे. करत बसा समोरचा गणतो. लक्ष द्या तुम्ही. कार्बनले नाही काय अर्ध होण्यासाठी किती वर्ष लागते माहिती आहे? 5200 वर्ष. किती वर्ष लागते? म्हणजे 100 ग्रॅम कार्बनले 50 ग्रॅम कार्बन होण्यासाठी किती वेळ लागेल? 5000 पकडा रोखतो. 5000 वर्ष. बरोबर आहे. समोरचा अर्ध होण्यासाठी किती लागेल? समोरचे 5000 वर्ष. म्हणजे महाभारताचा काळ 5000 वर्ष म्हणजे जुना काळ. मला सांगा याचा अर्थ काय? तुम्हाला याचा अर्थ समजला काय? याला मनाचं काय? काय म्हणत आहे? मनाचं काय? या स्टेटमेंट याला असं म्हणत आहे का कोणताही पदार्थ असू द्या, कोणताही मूलद्रव्य असू द्या, होते काय? नष्ट होते काय? होऊ शकते काय? जर एमपीएससी टाकलं असं का 10 वर्षात नष्ट होते, नाही. ते कधी नष्ट होते? अनंत काळामध्ये. कधी नष्ट होईल? अनंत. असे टाकून दिला ऍज पर स्टेटमेंट. कोणताही पदार्थ कधीही नष्ट होणार नाही. जर असेल तर कधी? अनंत काळात. जर झाल्यास किती? अनंत काळात. अनंत काळात.
आता पहा एक वेळ असंच गणित विचारलं होतं एमपीएससी ने त्याच्यावरच मला आठवण नाही बरोबर तर आपण पाहू करू कोणत्याही पदार्थ असू द्या त्याचं नाही काय तिसरा हाफ लाईफ पिरियड मध्ये कितीचा ऱ्हास होईल काय म्हटलं मी कोणत्याही पदार्थातला तिसऱ्या हाफ लाईफ पिरियड मध्ये कितीचा ऱ्हास होईल समजा पाहू मला सांगा आपण असं समजू 1 ग्रॅम आहे याला अर्ध होण्यासाठी किती लागते अर्ध हे झालं पहिलं स्टेज दुसरं म्हणजे येतं 1/4 समजलं ना तिसरे 2 नंबर वाढत जा 1/8 तिसरं झालं 1/8 मूळ किती आहे तिथे 1 कितीचा राग झाला म्हणते ना मूळ किती आहे 1 -1/8 किती होईल 7 सॉरी 8 7/8 समजलं गणित आता जर तुम्हाला विचारलं चौथ्या आवर्तनात किती राग झाला तर किती होईल 8 2 16 116 1 - 16 16 1 16 समजलं ना हे -1 म्हणजे 15/16 पाचव्या दिवसाला 32 होऊन जाईल समजलं ना झालं बस हे लक्षात येणं गरजेचं आहे असं विचारलं तर असं मारायचं बघ नेक्स्ट हे समजा आता बघ ग्रुप डिस्प्लेसमेंट लॉ ग्रुप डिस्प्लेसमेंट लॉ ग्रुप डिस्प्लेसमेंट लॉ ग्रुप डिस्प्लेसमेंट लॉ आता काय म्हणते तुम्ही जर नाही मी एवढंच लिहिलं U32 U90 काय झालं सांगा अनुअंक काय झाला 2 न कमी तुम्ही जर नाही काय पिरियडिक टेबल मध्ये गेले सगळ्यात खाली गेले हे जड मूलद्रव्य आहे युरेनियम फ्युरेनियम बम जड मूलद्रव्य आहे आता पहा जड मूलद्रव्य जर तुम्ही पाहिलं ना युरेनियमच्या नाही काय डाव्या साईड युरेनियमच्या डाव्या साईडला हे कितीचा लॉस झाला 2 न 2 घरं काय असते समोर आता इकडे असते मागे डाव्या साईड 2 ने काय राहते डाव्या साईडला कमी समजला कॉन्सेप्ट लॉजिक लावा ना 90 पहिले आणि 92 नंतर या लक्षात समजलं काय म्हणून मी तर बा ग्रुप डिस्प्लेसमेंट लॉ काय म्हणते जर अल्फा कणाचा डिके जर झाला अल्फा कणाचा जर डिके झाला तर काय होते तर 2 डाव्या साईडनं 2 ने काय होते मागे जाते आणि बीटा कणाचा जर डिके झाला काय होते बीटा कणाचा उजव्या साईडनं 1 न पुढे सरकते काय म्हटलं समजलं पा अल्फा कणाचा जर डिके झाला अल्फा कणाचा डिके झाला तर काय होते डाव्या बाजूने शब्द कोणता लक्षात ठेवायचा आहे डाव्या बाजूने मूलद्रव्य जो आहे तो काय करते पुढे सरकतो डाव्या बाजूने ठीक आहे आणि याच्यात कसं आहे उजव्या साईड 1 न पुढे अल्फा डिके जर झाला तर काय होते 2 ने डाव्या बाजूने 2 ने सरकतो डाव्या बाजूने 2 ने सरकतो आणि बीटा कणाला डिके झाला का उजव्या बाजूने बस हे दोन्ही शब्द उजव्या बाजूने होते का डाव्या बाजूने उजव्या बाजूने हे म्हणजे ग्रुप आणि याचा विषय आहे काय गामा किरणाचा काहीच परिणाम होत नाही ठीक आहे याला म्हणजे ग्रुप डिस्प्लेसमेंट लॉ दोन कॉन्सेप्ट आहे आता न्यूक्लिअर फिजन आणि न्यूक्लिअर फ्युजन मराठीत जर लक्षात ठेवले ना तर लवकर लक्षात येते म्हणजे ते डिफरेशन पाठ करायची गरज नाही फ्युजन फ्युजन म्हणजे काय होते विखंडन विखंडन म्हणजे है ना तुटताट होणे विखंडन आणि फ्युजन म्हणजे सम्मिलन सम्मिलन म्हणजे झाली डेफिनेशन संपली लिगली जर पाहिजे
फ्युजनचं जर म्हटलं तर काय म्हणतात, जड मूलद्रव्य जर दोन दोन जड मूलद्रव्य जर काय आले, त्याचे केंद्रक जर काय आले एकत्र आले तर काय बरं, फ्युजन. आणि हे कुठं होते, सूर्यावर. ह्या बम सारी एनर्जी काय करते, उत्सर्जित करते. परंतु केंद्रक जर एकामेकापासून काय गेले, दूर जर गेले तर काय होईल, काय म्हणते, फिजन. ठीक आहे, आलं का. आता बघ असं का बरं होते, हे लय महत्वाचं आहे बरं. मला सांगा, U92 235 युरेनियम आहे. मला सांगा याच्यात प्रोटॉन किती आहे, 92. न्यूट्रॉन कसं काढत असते, 92 मायनस 235 मायनस 92. बरोबर, याचा मायनस करतो आपण याच्यातून. हे किती आहे, 144. जे काही 43. याचा जर प्लस मायनस केलं तर 143. मला सांगा हे किती अस्थिर आहे, प्रोटॉन किती आहे, न्यूट्रॉन किती आहे, 143. किती भयानक फरक आहे. आता कार्बनचं पावर 6 12 आहे, तर कार्बन मध्ये प्रोटॉन किती आहे, 6. न्यूट्रॉन किती आहे, 12 6 झालं, बॅलन्स आहे, स्थिर आहे. हे किती अस्थिर आहे, किती भयानक अस्थिर आहे. आणि याच्यात काय करते, आईन्स्टाईन सारखा एखादा सायंटिस्ट येते, याच्यात छेडछाड करते. याला काय करा, छेडछाड कर. पहिलंच त्याच्यात काय जास्त आहे, न्यूट्रॉन एवढे जास्त आहे, न्यूट्रॉन बॉम्ब जास्त झालेले आहे. ते काय करून राहिले, मूलद्रव्य स्टेबल होण्याचा काय करून राहिले, प्रयत्न करून राहिले. आणि त्याच्यात आईन्स्टाईन सारखा आपल्यासारखे त्याला छेडछाड केली नाही तर काहीच होत नाही. पण त्याच्यासोबत जर तुम्ही छेडछाड केली, आता याच्यासोबत जर छेडछाड केली, आईन्स्टाईन आला त्याला छेडछाड केली, त्यात काड्या केल्या, काहीतरी केले, काय त्याच्यात अजून एक न्यूट्रॉन टाकला. तो चिडन नाही का, तो चिडन आणि तो नाही का एवढा मोठा स्फोट करते, म्हणतो आपण ऍटम बॉम्ब. लक्षात, कोणता बॉम्ब तयार होते, तुम्हाला कसं तयार होते, युरेनियम मध्ये. पहिलेच काय तुम्हाला असं काही बनवायचा नाही आहे, तुम्ही एवढं सायंटिस्ट नका बनवून, मी अजून डीप मध्ये सांगितलं असतं, पण जास्त लोड नव्हतं. मी फक्त कन्सेप्ट सांगून राहिलो. काय होऊन राहिलं, युरेनियमचा काय, ऍटम बॉम्ब बनते कशापासून, एवढं माहिती आपल्याला, युरेनियम पासून बनते. तर काय आहे, युरेनियम मध्ये कंडिशन कशी आहे, प्रोटॉन किती आहे त्याचा, 92. न्यूट्रॉन आहे 143, अनस्टेबल आहे. तो काय करू, स्थिरता प्राप्त करायला प्रयत्न करायला, तेच तर त्याला स्थिरता प्राप्त नाही होऊन राहील. त्याच्यात आईन्स्टाईन सारखा एखादा व्यक्ती येते, त्याला काय करते, अजून त्याच्यात कशाची संख्या वाढवते, न्यूट्रॉनची संख्या वाढवली त्याच्यापासून काय होईल, स्फोट होईल मोठा. स्फोट त्यालाच काय म्हणता, ऍटम कोणता बॉम्ब. बघल्या झाला न्यूक्लिअर फिजन, याला मराठीत म्हणते विखंडन. केंद्रकातील अणूंचे किंवा केंद्रकाचे चालते, दोन्ही केंद्रकातील अणूंचे विखंडन होणे म्हणजे काय होते, न्यूक्लिअर फिजन. ठीक आहे, आता बघा याच्यात कसं राहते, जर पाहिलं आपण, एनर्जी उत्सर्जित होते, ऊर्जा उत्सर्जित होते. त्याच्यापासून काय तयार केलं आपण, ऍटम बॉम्ब. हे प्रक्रिया आपण त्याच्यात काळ्या करून काय केलं आपण, ऍटम बॉम्ब तयार केला. ऍटम बॉम्ब. दुसरं कोणतं आहे, न्यूक्लिअर फ्युजन. फ्युजन म्हणजे संमिलन. काय, दोन केंद्रक काय ते एकत्र येते, दोन केंद्र म्हणून एकत्र येतात. हे होते न्यूक्लिअर फ्युजन. हे प्रचंड भयानक ऊर्जा उत्सर्जित होते, खूप हाय एनर्जी, व्हेरी हाय एनर्जी उत्सर्जित होते. आणि याचं एक्झाम्पल सूर्यावर नेहमी कोणती प्रक्रिया होत राहते, न्यूक्लिअर फ्युजन. ठीक आहे, म्हणून आपल्याला इथून सूर्य बघायचं. क्लिअर, डाऊट, डाऊट त्याचं कामच नाही, सोपं आहे. पहा मला सांगा, आता नाही काय, ऍटम बॉम्ब बघू, ऍटम बॉम्ब हिरोशिमा नागासाकी होता, 6 बसला होता, 1960 होता.
ॲटम बॉम्ब असतो किती खतरनाक आहे, किती भयानक त्याच्यात एनर्जी आहे. काही त्याच्यात एक अजून काही लोकांनी काळ्या केल्या फ्युजन करण्याचा प्रयत्न केला, त्यांना हायड्रोजन बॉम्ब तयार केला. काही लोक तर एमपीएससीला असं स्टेटमेंट टाकलं होतं एक वेळा, तुम्ही पाहिलं असेल तुम्ही त्याच्यात. हायड्रोजन बॉम्ब हा नाही काय ॲटम बॉम्बपेक्षा 2 पट ऊर्जा उत्सर्जित करतो, म्हणजे 2 पट खतरनाक आहे बघ, असं तेच म्हणलं. स्टेटमेंट चुकलं आहे. कारण हायड्रोजन बॉम्ब हा ॲटम बॉम्बपेक्षा एवढंसं नाही, कसा ऊर्जा उत्सर्जित करतो 2 पटच नाही, 9 पट, म्हणजे बॉम्ब काही पट लक्षात. फक्त 2 पट का नाही, खूप पट एनर्जी काय करते असं पाहिजे. किती पट? खूप पट. 2 पट नाही, 2 पट म्हणजे कुठे झालं, ठीक आहे, खूप पट असं लक्षात ऊर्जा उत्सर्जित ते त्याला पोचता येत नाही. म्हणजे सगळ्यात खतरनाक बॉम्ब कोण झाला हे होय न्यूक्लिअर फिजन. अशा प्रकारे आपला चॅप्टर आपला केमिस्ट्री आता